काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लागलेल्या निकालानंतर मोदी लाटेचा प्रभाव ओसरत चालल्याची टीका होत असतानाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही भाजपला खडे बोल सुनावलेत। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात पोटनिवडणुकांचा धडा अशा मथळ्याखाली अग्रलेख प्रसिद्ध झालाय। या अग्रलेखात सामना म्हणतोय, पंतप्रधान मोदी यांना लोकांनी भरभरून मतं दिली ती राष्ट्राचा कारभार चोख करण्यासाठी। राज्याची हवा आणि गणित वेगळी असतात, ती बिघडू नयेत यासाठी बिहार, कर्नाटकातील निकालांचा अभ्यास करावाच लागेल। या सर्व निकालांचा अर्थ इतकाच की उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना भाजपसह महायुतीस कंबर कसून कामाला लागावं लागेल। लोकांना महाराष्ट्रात सत्ता बदल करायचा आहे, पण नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येणार नाहीत। लोकसभा निवडणुकीतील दैदिप्यमान विजयानं एक धडा दिला। काँग्रेसचा सत्तेचा माज उतरवला। आता ज्या विधानसभा पोटनिवडणुका झाल्या त्या जागांची संख्या कमी असली तरी त्याच्या निकालांनीही एक धडा दिलाच आहे। तर लोकसभेचे निकाल हे मोदींसाठी होते। राज्याची गणित वेगळी असतात, मोदी लाट चालेलच असं नाही, अशा शब्दात सामनामधून महायुतीला इशारा देण्यात आलाय। लोकसभेचे निकाल जे होते नरेंद्र मोदी यांच्यासाठी होते। लोकांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं होतं। दिल्लीतलं एक अकार्यक्षम आणि दुबळा पंतप्रधान घालवायचा होता आणि तिथे खंबीर नेता बसवायचा होता, त्यासाठी हे मतदान झालं। पण जेव्हा राज्यामध्ये आपण येतो तेव्हा गणित वेगळी असतात, हे बिहारसारख्या राज्यात परत दाखवून दिलं। म्हणूनच या पोटनिवडणुकाने आम्हाला धडा दिलाय। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना, जनतेनेही सांगितलंय की यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन करायचं असेल तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।